एकाचे लिजन क्रिकेटर 6 बॉलमध्ये 6 विकेट घेणारे त्यांच्या वतीने आपल्या कॉमेंट्री बॉक्ससाठी 1000 रुपये आलेत. क्या बात आहे. संतोष दादा गावणकर एकाचे लिजन क्रिकेटर आणि त्यांच्या वतीने आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी 1000चं पारितोषिक आलं. त्यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि जे टॉप 5 संघ असतील, सुपर 5 मध्ये जे बक्षीस पात्र संघ होतील त्या संघाचा विशेष सन्मान पिरकोन 11 पिरकोन या संघाच्या वतीने केला जाईल. मोहित गावण सामनावीर आणि त्याला पारितोषिक देण्यासाठी आम्ही ते इन्व्हाइट करतोय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. सामनावीर माजी क्रिकेटर अजितदादा यांच्या शुभ हस्ते मोहित गावणला प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. आम्ही आपण एकाच फ्रेममध्ये आमचे हे दिग्गज आणि स्वतः मोहित त्यांना आपण पाहत आहे. अभिनंदन मोहित. चला सामना लगेच चालू करा. मोहितशी आपण 2 शब्द संवाद साधू. मोहित, सर्वप्रथम अभिनंदन. सामनावीर ट्रॉफी मिळाले, कसं वाटते? मला गोवटणे संघ सलग 2 सामने जिंकला. जर तिसरा जिंकला तर या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होईल. काय रणनीती राहील पुढच्या मॅचमध्ये? चांगली बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करेन, नंबर जिंकण्याचा ट्रॉफीसाठी. आणि आपल्या विभागामध्ये स्पर्धा आहे, 4 व्हीलर आहे. काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल? चांगलं आयोजन आहे. चला आता मोहित तुम्हाला क्लास लावावा लागेल बोलायचं. धन्यवाद. आणि दादांच्या शुभ हस्ते टीमला 1000 रुपये. निर्णय दादा पाटील क्रिकेटला धर्ममान्य व्यक्तिमत्व यांच्या वतीने गोवटणे संघाला 1000चं पारितोषिक आलंय. आणि रोहितला 200 रुपये पारितोषिक आलं. मोहित तेही रोहितचं घेऊन जा पारितोषिक. धन्यवाद. आणि आमचे प्रकाश अष्टमकर डान्सिंग अंपायर, प्रकाश अष्टमकर साहेब आपण या. आणि आता कलाकार इथे दाखल झालेले आहेत. अमृत म्हात्रे आणि त्यांचा संपूर्ण या ठिकाणी ग्रुप, त्यांचं आगमन, मावळ्यांची वेशभूषा केलेले हे कलाकार आणि एक उत्तम निवेदक चेतन पाटील आमच्या खर असोसिएशनचे सभासद आहेत. चेतन दादा आपण या. माईक आता तुमच्याकडे आम्ही सोपवतोय. धन्यवाद. तोपर्यंत पहिल्या सत्राकडे अपन जाऊया. प्रवीण दुगाड़े सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद रोशन. तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूँगा. एक गोवटने 2 मैच जीत चुकी है. दूसरी टीम गोवटने की कोशिश यही होगी कि वो अपना दूसरा मुकाबला जीते. गेंदबाज प्रशांत पाटिल पांडेवी की तरफ से टॉस जीता पांडेवी ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है. एक कांटे की टक्कर हो इस उम्मीद के साथ हम आगे जाएंगे, क्योंकि क्रिकेट में हमेशा मैं कहता हूं कि राइवल ही होना जरूरी है. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिडॉन के ऊपर इस गेंद को फील्ड किया. 1 रन जरूर मिला और इस 1 रन से खाता खुल चुका है टीम गोवटने का, जो खाता खोला संकेत महात्रे ने. स्ट्राइकर 1 पर प्रशांत, प्रेषित, तो प्रेषित हैं. स्ट्राइकर 1 पर इस ओवर की 2 गेंदें अब तक समाप्त हो चुकी है. दूसरी गेंद डॉट आती हुई इतिहास के पन्ने इस प्रतियोगिता में अब खुलते हुए नजर आएंगे. थँक्यू. आयोगाचं नाव काय? मनीष पाटील. आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन खूप छान आहे. मकुंद गावण साहेबांना आयोगासाठी 200 रुपये ठेवल्यानंतर त्या संकल्पनेबद्दल काय बोलशील? धन्यवाद त्यांचे. ओके, घेतो ना पैसे. थँक्यू. तो डॉट गेंदों की श्रृंखला आ चुकी है. अपील की गई और उस अपील को स्वीकारते हुए अंपायर विकेट नंबर पहला आउट होने वाले खिलाड़ी प्रशित वर्तक ठोक दीजिए. प्रशांत ने काफी अच्छी गेंदबाजी की है इस वक्त.
प्रशांत ने काफ़ी अच्छी गेंदबाजी की है। हम देखेंगे कि इतना बड़ा तामझाम है, 4 व्हीलर है प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए, तो यकीन मानिए हर खिलाड़ी कोशिश करेगा, 100% एफर्ट देगा अपनी टीम के लिए इस ट्रॉफी को जीतना और अपने क्रिकेटिंग करियर को यादगार बनाना। यह हर किसी का सपना होगा, हर किसी खिलाड़ी की ख्वाहिश होगी, लेकिन उस ख्वाहिश को पूरा करने के लिए मेहनत करनी भी जरूरी। प्रशांत लेफ्ट आर्म ओवर द विकेट, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद थोड़ी देर हवा में थी। समीर ने इस कैच को लब और इसी के साथ बल्लेबाज प्रीतेश वर्तक के पारी गेंद ठोक दीजिए। बाज प्रशांत को और सचमुच टीम संकट में आ चुकी है यहां पर गोवट ने। इस पर आते हुए नजर आ रहे हैं, 1 रन 3 विकेटों के नुकसान पर। क्या गेंदबाजी हो रही है प्रशांत की, जिन्होंने विकेट हैट्रिक हासिल की पांडेदेवी की तरफ से। और ऐसा जज्बा जो जुनून होना ही चाहिए, क्योंकि मैं कुछ कर सकता हूं, मुझे कुछ करके दिखाना है। ये अगर जज्बा अगर आपके दिल और दिमाग में हो तो आप मेहनत करते हो और मेहनत का फल हमेशा मीठा होता है। तत्पूर्वी केरवणे गावामध्ये एक रजनी स्पर्धा आपण पाहताय। सॅम डीजे यांच्या माध्यमातून जी स्पर्धा होते, त्या स्पर्धेचे आणखी एक मुख्य शिल्पकार मनीषजी शिवकर साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची। मनीषजी शिवकर युवा नेतृत्व आहे केरवणे गावातील, या साहेब आपण मंचावर। निश्चित तौर पर ये गेंद क्रॉस द लाइन खेला है, पुल शॉट के जरिए इस गेंद को खेला फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच में से 4 रन बल्लेबाज आदित्य ने, और इन 4 रनों के साथ टोटल पहुंचता हुआ 3 विकेटों के नुकसान पर 5 रन। ड्राई फ्रूट्स खाते हुए मैंने कमेंटेटर संपाश को देखा, चाय की चुस्कियां समय समय पे। सुविधाओं की कमी नहीं है, ऐसा होना चाहिए, सुविधाओं की कमी नहीं है। 10वें साल में ये श्रृंखला जा रही है, 5 पे 3।
क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, लगी तो छगी वाली बात हुई ना, गेंद बल्ले पर आई ना छगी लगी, वहीं पे रुका हुआ टोटल 5 पे 3। 5 पे 3 है, रुका हुआ टोटल है, लेकिन अभी नहीं तो कभी नहीं, रन तो बनाने होंगे गोवर्धन टीम को, क्योंकि अगर यहां रन नहीं बनाएंगे तो संस्करण 11वां इंतजार करना पड़ेगा और मन ही मन बोलना पड़ेगा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। अगर ये नहीं होना चाहिए तो यकीन मानिए कांचन पालकर यहाँ पे रन तो बनाने ही होंगे, क्योंकि क्रिकेट में अमीरी और गरीबी पैसे से नहीं तोली जाती। क्रिकेट में जिसका स्कोर बोर्ड अमीर, जिस स्कोर बोर्ड के ऊपर रन बहुत ज्यादा, वो टीम अमीर मानी जाती है। टीम का टोटल वहीं पे रुका हुआ 5 पे 3। गेंदबाज जयंता गेंदबाजी कर रहे हैं, पांडे काफी अच्छी गेंदबाजी हो रही है, पहला ओवर भी काफी अच्छा किया था गेंदबाज प्रशांत पाटिल ने। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, बल्ले का ऊपरी किनारा, लेकिन सिंगल चुरा लिया। आंखों से आंखों ही आंखों में इशारा कर इन दोनों बल्लेबाजों ने, आदित्य और संकेत ने। अब स्ट्राइकर इन पर होंगे आदित्य। 6 पे 3 टोटल आ चुका है, दूसरा ओवर चल रहा है। दूसरे ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी है। 3 गेंदें समाप्त हो चुकी है, टोटल आ चुका है 6 रन। इस ओवर की अगली गेंद करेंगे जयंता। लेफ्ट ओवर द विकेट, बैकफुट पर गए थे, कवर्स में खेलने की कोशिश, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर इस गेंद को फील्ड किया गया, महज मिला सिंगल। इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं है। अगर पांडे के खिलाफ एक अच्छी टोटल रखना चाहती है गोवर्धन टीम तो उनके बल्लेबाजों को चौवों और छक्कों की भाषा बोलनी ही होगी। लेकिन वहीं दूसरी तरफ हम बोलते हैं ना कि कंजूसी भरी गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, बल्लेबाजों को जंजीरों में जकड़ने वाली गेंदबाजी हो रही है गेंदबाज जयंता द्वारा। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, फिर से एक बार पूरा बॉडी वेट ऑन साइड के ऊपर एक कड़ा प्रहार करने की कोशिश की थी बल्लेबाज संकेत ने, चूंकि वहां पर डॉट गेंद आई और इस डॉट गेंद की बदौलत टीम का टोटल वहीं पर रुका हुआ 7 पे 3। 7 पे 3 गोवर्धन टीम भीड़ देखिए अभी भी रुकी हुई है। असली दर्दी मैं कहूंगा इन लोगों को क्रिकेट के। ये ग्राउंड का इतिहास है, धुंडुका का मैदान। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला रोशन पाटिल ने बताया कि कई खिलाड़ियों को मैंने कई निक नेम दिए है, लेकिन इस ग्राउंड को पहले साल में ही निक नेम दिया था। इस ग्राउंड का नामकरण किया था हमारे संदीप गावंट सर और मुकुंद गावंट सर ने जब पहली श्रृंखला रखी थी धुंडुका का मैदान। तो 11 पे 3। हमारे पीछे है पिरकोर 11 क्रिकेट क्लब स्टैंड, संतोष गावंड लारा के नाम से मशहूर। 6 बॉल 6 विकेट 11,000, अगर उनका रिकॉर्ड टूटा है तो 11 पे 3। अनिकेत पाटिल पांडे एक्सप्रेस के नाम से मशहूर। अनिकेत पाटिल रफ्तार का राजा, और इस एक्सप्रेस को जैसे आया वैसे भेजा, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन बल्लेबाज आदित्य के बल्ले से।
लगता है कैमरामैन कह रहे हैं कि शायद वो सो गए। नहीं नहीं, ये कैमरामैन कह रहे हैं भाई, इशारा कर रहे हैं। 11 पे 3 है। कैमरामैन पिंटिया, लेकिन कवर्स में खेला ये गेंद, काफी अच्छी फील्डिंग, दूसरा रन चुराने की कोशिश, एक ही रन टोटल आता हुआ 18। ये 11 पे अटकी हुई गाड़ी है स्क्रीन पे, तो 18 रन 3 विकेटों के नुकसान पर, 18 रन 3 विकेटों के नुकसान पर ओवर नंबर चल रहा है तीसरा। बड़े हिट्स, एक बड़ा हिट आया, बेहतरीन सिक्सर आया बल्लेबाज आदित्य के बल्ले से, उन्होंने सिंगल निकाल के स्ट्राइक को रोटेट किया। अब स्ट्राइकर इन पर फिर से एक बार संकेत, अनिकेत, अनिकेत जिसे पांडीव एक्सप्रेस कहा जाता है, लेकिन इस एक्सप्रेस को बल्लेबाज संकेत बताते हुए, आली रे आली, अतः तुझी बारी आली, ठोक दीजिए। ये कुछ नहीं किया, जिस इंसान ने सिर्फ लोगों के लिए जो जीते रहे, हमारे लोक नेता दीवा पाटिल साहब, उनके नाम से ही एयरपोर्ट हुआ, इसमें कोई दौरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। ये देखिए नवी मुंबई एयरपोर्ट दिखाई दे रहा है स्क्रीन पर। ये क्वीरा इवेंट, हर तरह के तोड़े इनके पास, ये बहुत आगे जाएंगे। लंबी रेस का घोड़ा मैं कहूंगा संदेश शेड़के को। अनिकेत, और क्या ये होगा आर पार, एक और संकेत के बल्ले से निकलता हुआ एक्सप्रेस कहा था पांडीव एक्सप्रेस, मैंने गेंदबाज अनिकेत को, लेकिन इस एक्सप्रेस को पटरी से उतारा है संकेत ने। चलेगा था क्रिकेट है भाई, 7 पे 3 थे। एक समय तो ऐसा था विकेटें ज्यादा थी और रन कम थे, लेकिन क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल। क्रिकेट में कब कहाँ बदलाव आ जाए पता भी नहीं चलता, और एक तूफान आया संकेत नाम का, और उस तूफान के बदौलत इन दोनों के बीच साझेदारी हुई है। 11 में 29, 7 में 17, 8 में 18 और 4 में 12 आदित्य और संकेत खेल रहे हैं। और एक और संकेत के बल्ले से 30 और 6 बनेंगे 36। गोवट ने टीम जो संकट में थी, ऐसा लग रहा था कि रन नहीं बन रहे, लेकिन आदित्य ने एक सिक्सर लगाया, उसके बाद संकेत ने मानो गुच्छों में छक्के लगाए, ठोक दिए। मान्यवरांचं आगमन झालंय। आई इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर्स चे एमडी सन्माननीय नरसू पाटील साहेबांचं शुभ आगमन होत आहे। एक व्यवसाय क्षेत्रामध्ये उत्तुंग असं नाव आहे आई इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर्सचे एमडी नरसू पाटील, त्यांच्या समेत सन्माननीय ब्रह्मानंद पाटील यांचं इथे आगमन झालंय। या दोन्ही मान्यवरांचं प्रथमतः समर्थ ट्रॉफीच्या वतीनं मनापासून आम्ही स्वागत करतोय। प्रवीण दुगाडे सर, एक और 36 में 3 थे। अब अगर ये छक्का आता है संकेत के बल्ले से तो टीम की रन संख्या बनेगी 42 पे 3। क्या ठोका यार, तू भी ठोक दीजिए। श्रृंखला का सबसे महंगा ओवर डाला गया अनिकेत द्वारा, जिसे पांडीव एक्सप्रेस माना जाता है। एक्सप्रेस को पटरी से उतारा संकेत ने, एक ऐसी तलवार चलाई, ऐसे वार किए कि पलटवार करने का सोचने का वक्त ही नहीं दिया अनिकेत के लिए। तो हमारे मेहमान
नरसु पाटिल साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। आई इंफ्रा बिल्डर्स, तो जरूर उनका भी हम स्वागत करेंगे। रन कितने हुए, हमेशा कांचन बालकर ये सवाल पूछा जाता है, रन कितने हुए, रन कितने हुए। 42 पे 3, 42 पे 3 है। गेंदबाज प्रथमेश, स्ट्राइकर एंड पर आदित्य, कमान संभाली इन दोनों ने। गोवटने के लिए हल्का सा इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला ऑफसाइड के ऊपर, और इस 1 रन से 43 पे आता हुआ टोटल। लेकिन 30 रन 10 गेंदे, जिसमें बेहतरीन छक्के शामिल है। संकेत का बल्ला मानो आग उगल रहा है। संकेत का बल्ला मानो आग उगल रहा है। क्या ये जाएंगे 50 के करीब, क्या जाएंगे 55 के करीब। संकेत अगर पिछले ओवर में जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की, सबसे महंगा ओवर इस श्रृंखला का 31 रन वाला लेकर आए थे पांडेवी की तरफ से अनिकेत, जिसे 12th मैन ने हमें कहा था कि ये हमारी एक्सप्रेस है, पांडेवी एक्सप्रेस। खोपोली से एग्जिट मारना पड़ा, लेकिन बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है संकेत द्वारा। एक और नंबर 4, 34 का निजी योगदान, 11 गेंदे, टीम का टोटल 47। देखिए 47 पहले ओवर में जो रन थे, ऐसा लग ही नहीं रहा था कि ये 40 तक पहुंचेगी। अब ये 60 का सपना भी देख सकती है टीम। क्लीन बॉल, आखिरकार विकेट निकाला गेंदबाज प्रथमेश ने। कब तक वो सहते रहेंगे संकेत का आतंक, और उस आतंक को मिटाया एक अच्छी गेंद के साथ। क्लीन बॉल, और इस विकेट के कारण अब आने वाली गेंदें डालने में राहत महसूस करेंगे गेंदबाज प्रथमेश। ठोक दीजिए। सागर पाटील आयोजक, महेश गावंड, भार्गव मात्रे, अजित जोशी आयोजक, मुकुंद गावंड, अमित पाटील, सागर पाटील आयोजक, महेश गावंड, भार्गव मात्रे, अजित जोशी आयोजक, पंकज गावंड, संदीप गावंडची साथ आहे बघा। शुक्रिया। ओवर में जितने भी लोग आइए क्यूरा इवेंट के जरिए लाइव देख रहे हैं, मैं उनसे गुजारिश करना चाहूंगा, इस चैनल को आप लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। 47 पे 4, इस ओवर की गेंदें बची अभी भी 3। सूरज लगी तो छगी वाली बात हुई है, बिना देखे सोचे समझे शॉट मारने की कोशिश, लेकिन क्रिकेट में कांचन बालकर एक दस्तूर है, देखो जानो परखो और बाद में खेलो। ये क्रिकेट का दस्तूर है। गेंद की लाइन को देखना, जांचना, परखना, उसके बाद शॉट सिलेक्शन अगर हो तो जरूर नंबर 6 आता है या 4 आता है, या फिर सिंगल के लिए तो आता ही आता है। 47 पे 4, फिर से एक बार स्टेप आउट करके मारने की कोशिश की, रन पूरा किया। 48 पे 4, बाई के तौर पर यह रन आ चुका है, एम्पायर का इशारा। और अब इस ओवर की आखिरी गेंद। व्हाट्स हैपन गोइंग ऑन लास्ट डिलीवरी। नंबर 6 आता है तो 54 बनेगा, नंबर 4 आता है तो 52 बनेगा, सिंगल आता है तो 49 बनेगा, 3 आते हैं तो 51 बनेंगे, डॉट गेंद आती है तो वहीं पर रुका हुआ टोटल 48, और अगर 2 आते हैं तो 50, लेकिन ये शायद डॉट गेंद आई है। 49 रनों की जरूरत है 4 ओवर में। टीम थर्ड अंपायर की मांग की जा रही है। बैटिंग करने वाली टीम द्वारा फील्डिंग वाली टीम रुके जरा वाइड के लिए। 12th मैन मत बोलो यार, अंपायर जब तक नहीं बोलते आप मत बोलो। चला आपण तत्पूर्वी सन्मानकडे वळूया। आज आमच्या विनंतीला मान देऊन अनेक मान्यवरांचं शुभागमन होत असताना व्यवसाय क्षेत्रामध्ये आणि बिल्डर क्षेत्रामध्ये एक उत्तुंग असं नाव आज आमच्या विनंतीचा ज्यानं स्वीकार केला
आणि या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये प्रसिद्ध अशा धुल्लूकाका मैदानावर ज्यांचं शुभ आगमन झालंय, एक चांगले व्यक्तिमत्व, शांत प्रेमळ त्यांचा स्वभाव आहे, असे सन्माननीय आई इन्फ्रा बिल्डर चे MD सन्माननीय नरसू पाटील साहेबांचं शुभ स्वागत होईल. मी अमित दादा आणि मुकुंद दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय नरसू पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे. या क्लिअर सरपंच तथा विद्यमान सदस्य आणि स्पर्धेचे आयोजक अमित पाटील तथा संदीपजी गावण, संतोषजी गावण, कमलाकरजी गावण, आमचे नरेशजी मोकाशी या सर्व मंडळींच्या शुभ हस्ते नरसू पाटील साहेब आणि ब्रह्मानंद पाटील या दोन्ही मान्यवरांचा सन्मान होतोय. आई इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर्सचे MD तथा केळवणे नगरीमध्ये DJ सॅम यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा आपण पाहत असताय. त्या स्पर्धेचे आणखी एक युवा आयोजक आणि युवा व्यक्तिमत्व, समाजामध्ये ज्यांचं समाजकार्य खूप मोठं आहे, अशी सन्माननीय मनीषजी शिवकर यांनाही विनंती करेन की आपले सन्मान स्वीकारतात. तत्पूर्वी ब्रह्मानंद पाटील अर्थात नरसू पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत. शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आज व्यवसाय क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व सन्माननीय ब्रह्मानंद पाटील साहेबांचंही स्वागत. या निमित्तानं अमित दादा आणि संपूर्ण आयोजक कमिटी या सर्वांच्या वतीनं या सर्व मंडळींचं स्वागत होतं. मनीषजी शिवकर आपण यायचं. DJ सॅम आयोजित प्रकाश झोतातील नाईट स्पर्धा केळवणे नगरीमध्ये होतोय. त्या स्पर्धेचे युवा आयोजक मनीषजी शिवकर आपण यांच्या सन्मान आयोजकांच्या वतीनं घेऊया. आणि काही क्षणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि अफजल खानाचा वध. तत्पूर्वी प्रवीणजी पाटील गोवटणे एक सिनियर खेळाडू आहेत आणि सुरेंद्र पाटील सिनियर खेळाडू, दोघांनाही विनंती करेन मुकुंदजी गावड साहेबांच्या वतीनं आपल्या सन्मान आपण स्वीकारायचा. नरसू पाटील साहेब मनापासून आपला आम्ही आभार मानतोय. आपला अमूल्य वेळ दिलात. मनीषजी शिवकर साहेबांचं स्वागत होतं. DJ सॅम आयोजित स्पर्धेमध्ये त्यांचं खऱ्या अर्थानं योगदान राहिलं असे मनीष शिवकर एक युवा व्यक्तिमत्व आहे, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहे. मनपूर्वक आपण त्यांचं स्वागत करूया. प्रवीणजी पाटील गोवटणे गावाचे एक सिनियर खेळाडू आहेत, खूप सारी वर्ष आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतात. आणि सुरेंद्रजी पाटील, चला आपण ऐकूया, बघूया छत्रपती शिवाजी महाराज पाळणा आणि अफजल खानाचा वध. आता मात्र शिवसंकल्प असोसिएशनचे निवेदक चेतनजी पाटील यांचा आता आपण आवाज ऐकूया. गाणं रेडी आहे? येतो याचं उत्तम उदाहरण आपण पाहूया. तत्पूर्वी या स्पर्धेला ज्यांचं आगमन झालं असे आई इन्फ्रा बिल्डर अँड डेव्हलपर्सचे MD सन्माननीय नरसू पाटील साहेब यांच्याकडे या स्पर्धेला रोख रक्कम 10,000 रुपये देणगी आली आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हाती घ्यावे. आणि हा आदर्श नरसू पाटील साहेबांचा सर्वांनी घ्यावा. पुनश्च नरसू पाटील साहेबांचा मी आयोजकांच्या वतीनं सतत आभार मानतो. आणि ऐकूया आपण चेतनजी पाटील. फक्त 5 मिनिट थांबा. चेतन तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. अमृतसर प्रेक्षकांनी थोडंसं बाजूला व्हायचं आहे. प्रेक्षकांना विनंती असेल थोडंसं आपण बाजूला व्हा, कारण तिकडचे कॅमेरे आहेत.
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधार, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेनं आणि थोर पराक्रमानं या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, ज्यांच्या सिंह गर्जनेनं अख्ख हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, ज्यांच्या घोड दौडी पुढे सर्व सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले, ज्यांच्या दीप तेजानं स्वराज्याचं तोरण दारोदारी दैदिप्यमान झालं, अशा श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. झाले बहु होतील बहु परंतु या समहा, खरं तर अनेक राजे झाले परंतु माझ्या राजांसारखा राजा होणं नाही. दुधानं अभिषेक घालणारे अनेक राजे पडले परंतु रक्तानं अभिषेक घालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवराय. रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक घातला, मुठभर सवंगडांच्या साथीनं हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. नवे नवे बघता बघता हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. अशा छत्रपती शिवरायांना बापूजीदेव कला मंच, अर्णवी आर्ट्स कला मंचाचा मानाचा मुजरा. महाराष्ट्राची माती सक्षम समर्थ होती तोही जाणता. भाषा अलगद बदलून गेली, नाठाळाचे माती आणू आणू ही वृत्ती संतांनी जाणली. स्वातंत्र्याच्या वेळाने मग ज्वालामुखी हा उपाडला, मुक्ती मंत्र उद्गाता आणि शिवनेरीवर जन्माला.
आपल्या लहान सहान मावळ्यांसोबत जेव्हा शिवबा शत्रूचा नायनाट करण्यास निघाला तेव्हा त्यांच्या तोंडात हर हर महादेव हा नाद घुमला. आमचा राजा शिवछत्रपती झाला. मी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. माझे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन.
खरोखर या कलाकारांचं टाळ्यानं कौतुक करा. हे सर्व श्रेय बापूजी देव कला मंचाचे सर्व अमृत दादा मात्रे कोपरवली यांचं हे श्रेय आहे. आणि या कलाकृतीसाठी पिरकोणगावचे अष्टपैलू खेळाडू ज्यांना अनेक मैदानं गाजवलीत, अर्थात माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मानित जीवन गावण साहेब यांचे भाचे विशाल गावण यांच्याकडनं या कलाकृतीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद अमृतदादा मात्रे. खूप सुंदर कलाकृती. सर्व कलाकार छत्रपती शिवाजी महाराज, अफजल खान, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, सय्यद बंडा, सर्व मावळे आणि सर्व या कलाकारांचं आपण करूया स्वागत. आणि वळूया आपण लगेच सामन्याकडे. प्रेक्षक मैदान सोडायचं, प्रेक्षकांना विनंती करून मैदान सोडा आणि पंच आपण आज जा आणि लगेच स्पर्धेला सुरुवात. प्रवीण दुगाडे सर, आता नक्की आपण सुरुवात करायची आहे. मी नरसू पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण 1000 रुपयाचे पारितोषिक खऱ्या अर्थाने या कलाकृतीला द्यायचं आहे. अफजल खानाचा वध आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आपण पाहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढं पराक्रम सांगू तेवढं कमी असतील. प्रवीण पाटील गोवटणे अर्थात सिनियर खेळाडू, त्यांच्याकडून सुद्धा या कलाकृतीसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. खूप सुंदर कलाकृती. सर्व कलाकारांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार मानूया आणि कौतुक करूया. अमृतदादा मात्रे शिवसंकल्प असोसिएशन उरण नवी मुंबई या असोसिएशनचे सदस्य आहेत आणि कला क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. एक उत्तम कोरिओग्राफर आणि मानधन के पैसा विचार न करता एखाद्या कार्यक्रमाची शोभा कशी वाढवावी ही त्यांच्याकडनं शिकावी. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांचं निवेदन आपण ऐकलं तर शिवसंकल्प असोसिएशनचे सन्माननीय चेतनजी पाटील खोपटे यांचं सुद्धा आपण या निमित्तानं स्वागत करूया आणि आभार मानूया. पंच आपण सामना चालू करायचा आणि या कार्यक्रमाचे स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुकुंद गावण साहेबांना विनंती करेन की आपण हे 1500 रुपयाचे पारितोषिक आहे. विशाल गावण यांच्याकडनं 1000 आणि प्रवीण पाटील गोवटणे यांच्याकडनं 500 रुपये ते आपण त्यांना देऊन त्यांचा या निमित्तानं सन्मान करूया. आणि सर्व कलाकारांचा सन्मान मुकुंदजी गावण साहेब, अमित दादा, संदीपजी गावण, महेशजी गावण या सर्व मंडळींनी विनंती करेन. पांदिवे टीमसाठी 3 षटकार मारले लगातार तर 2000 रुपये हेमंत गावण उरण प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष यांच्याकडनं. चला आपण चेतन स्वामींना ऐकूया पुन्हा एकदा या सामन्यासाठी. अतिशय चांगली कलाकृती आणि आपण लगेच सामन्याकडे. चेतनजी स्वामी केरवणे गावचा एक गोड आवाज आहे, मराठी भाषा ज्यांचं प्रभुत्व आहे. थँक्यू राजेंद्र भगत. त्याचबरोबर आपण पाहताय प्रवीणजी दुगाडे आणि त्याचबरोबर पाहताय आपण तारा गावचा सितारा बुलंद आवाज रोशनजी पाटील. पहिला पूर्वता संपला, काय धावा लागली, धाव पडली होती. पाहताय आपण गोवटणे संघाच्या जवळजवळ 4 षटकामध्ये धावा पटलावरती लागल्या. आता 48 आणि 49 धावांचा मात्र नक्कीच विजय उद्दिष्ट ठेवलं गेलंय. पहिले शेवटी 1 धाव श्रीकाश केला पण पार्सल टीम पंदिवे संघाने अर्धपाटने घ्यायचा प्रयत्न, कव्हरच्या वरतून फेकून दिलाय. चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. आला या इनिंगचा पहिला दमदार चौकार. वीरेंद्र पाटील पंदिवे संघाची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. पहिला चौका ठोकून या मॅचला पुन्हा एकदा करतात रंगतदार काम करायचं काम मैदानाच्या आतमध्ये करतात वीरेंद्र पाटील वीरू या नावाने खरतर ओळखलं जाणार. मात्र नक्कीच हा खेळाडू पाहता आपण. मात्र नक्की चेंडू पाहायला धरला की काय, प्रथम पंचाचा इशारा बाकी असेल. एस बॅटची कडा मात्र नक्कीच 1 धाव जोडली जाईल. स्कोर कधी अजून 1 धाव जोडली जाईल. 6 धावा लागले धाव पडल्यावरती. नक्की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा हा कलाकार आणि अफजल खानाची भूमिका साकारणारे कलाकार जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असले कलाकारांचं. थँक्यू. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी असेल. अक्षरशः अंगावर काटे आणले. काही आपण क्षण पाहिले नक्कीच थोडा क्षण होता पण तो अक्षरशः काटे अंगावर काटे मात्र नक्कीच आणणारा क्षण मैदानाच्या आतून पाहायला असायला. पण 3 षटकाचा वाजर संपला गेलाय. 6 धावा लागला स्कोर करते.
ओहो ब्लॉक चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय परंतु पंचांचा इशारा आलाय. इट्स अ नो बॉल. पुढचा चेंडू नक्कीच आपला पाहायला मिळणार आहे. उघडा डोळे पहा आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सुवर्ण संधी फलंदाज आपण परवाने याला मात्र नक्कीच उपलब्ध निर्माण करून दिली आहे. अतिश मात्रे प्रचंड वेग करते चेंडू ती पाहायला मिळाला परंतु त्यानंतर नो पंचांचा इशारा स्ट्राईक पंच आपण पाहत आहे त्यांच्या माध्यमातून. 7 धावा लागल्या स्कोर कडे. 3 चेंडूचा मजरेकी संपला गेलाय. 49 टार्गेट सेट केलं होतं त्यानंतर चांगली सुरुवात पाहायला मिळतोय. फ्रीटचा चेंडू ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटला फील्ड राहत आहे ना. चेंडू उचलला फेकलाय फक्त मी सिंगल धाव. एक धाव झाली. 8 धावा लागल्या. धाव पडला होते आमचे स्कोरर मित्र कांचनजी पालकर सांगताय 8 धावा लागल्यात. 3 बाद 8 अशी सुरुवात पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडूचा मजरेकी संपला गेला. 8 धावा लागल्या स्कोर कडे होती. 2 चेंडू अद्याप बाकी असेल. या षटकामध्ये कमबॅक केलाय आपण पाहत असेल अतिश मात्रेने कारण जवळजवळ विचार केला तर पहिले चेंडू ते 1 त्यानंतर पुन्हा डॉट 1 त्यानंतर 4 हा मात्र नक्की समीकरण राहिलं होतं. शेवटचे चेंडू असतील बाकी 2. 8 धावा लागल्या स्कोर करत होती. फुल टॉस वसूल करा चेंडू होता परंतु यस ब्रिगेड षटकार या तर मॅचचा पहिला षटकार टोकलाय. वीरू पाटील रन मशीन ऑफ पांडवी टीम. आयवाक्याच्या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन जे प्राइज आहे ते प्राइज मात्र नक्कीच घेऊन जायचं. शेवटचा अंतिम चेंडू तब्दर सुरुवात करताना आपण पाहत असेल वीरेंद्र पाटील वीरू. फुल टॉस समोर दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर नाहीये. चेंडू चालला एक टप्पा सीमारेषा पार. 6 नंतर चेंडू मात्र नक्कीच चाललाय फरार. 4 लागल्या. धाव पटलावरती कांजीजी पालकर सांगताय की तब्बल 18 धावा. एक दमदार सुरुवात करताना टीम पाय असेल आपण पांदेवी 11 पांदेवी संघ. जय हनुमान गोवटने विपक्ष पांदेवी सामना पाहता आपण पहिला पूर्वार्ध संपला गेला होता त्यामध्ये 48 धावांचं स्कोर कार्ड नक्कीच केलं होतं. दोन मिनिट थांबायचं सामना पंच. पॉइंट ट्रॅक मध्ये पाहता आपण सेकंड ओव्हर टीम गोवडणे संघाकडून संकेत मात्रे अजून एक तेज तरार गोलंदाज. 18 मध्ये करायचे 31 धावा. जवळजवळ पाहिलं असेल आपण 10च्या सरासरीने पल्ला गाठायचा टीम पांदेवी संघाला. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 18 धावा कुठल्या गेल्यात. अद्याप 18 मध्ये करायचे 31 धावा. स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज पाहता आपण 3 चेंडू फेस केले 2 धावा मात्र नक्कीच कुठल्या गेल्यात. प्रणय तर नॉन स्ट्राईक एंड वरती विध्वंसक खेळाडू वीरेंद्र पाटील वीरू पाटील राईट नंबर द विकेटने मारा. स्लोवर 1 गतीमध्ये करता परिवर्तन केला होता. डॉट चेंडू फेकला गेलाय. चांगली गोंदाची मैदानाच्या आतमध्ये करतोय. गोंदाची मार्क होती पाहता आपण संकेत मात्र पहिला चेंडू डॉट
17 मध्ये 31. पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठल्यानंतर एक कंबॅक करून देणार षटक मैदानाच्या आतमध्ये फेकावं लागेल संकेत म्हात्रेला. ते काम करताना पाहिलं पण संकेत म्हात्रे पहिले चेंडू डॉट फेकलाय प्रणय या खेळूला. 17 मध्ये करायच्या 31 धावांची अद्याप गरज आहे. अजून एक स्लोअर मध्ये त्याच दिशेनं कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू नक्कीच ट्राव्हर्स झाला पाठीमागे विसावला गेलाय. अजून एक डॉट चेंडू फेकला गेला लगातार 2 चेंडू डॉट तेवढे 2 चेंडू डॉट फेकले गेले मात्र नक्की तेवढा स्पेशल टीम आपण पाहिला असेल पांदे संघाला नक्कीच वाढलं जाईल. प्रत्येक डॉट चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला ढकलून जाईल. टीम पांदेव संघ चांगले गोंधळ राहिले अद्यापर्यंत संकेत म्हात्रेच्या माध्यमातून 2 चेंडू लगातार डॉट फेकले गेलेत. आता मात्र नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न 2 चेंडू डॉट त्यानंतर तिसऱ्या चेंडूची सफलता विकेट क्रमांक 1 प्रणय बॅक टू द आउट. मोठा धक्का टीम पांदेव संघाला. फलंदाज बाद झाला. पहिल्या पण प्रणय पाटील बॅक टू द आउट. वैयक्तिक एक तर संघाला 18 संख्येने पहिला गडी मात्र नक्कीच प्राप्त करून दिलाय. गोंदीची मार्क होती संकेत मात्रे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठल्या तर असं वाटलं होतं हा सामना एकतर्फा होईल की काय परंतु नंतर संकेत मात्रे आला आणि संकेत मध्ये सांगून दिला सामना संपला नाहीये. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत सामना मात्र नक्कीच आम्ही सहजासहजी हात मारा नाहीये आणि तेच घडलं. मैदानाच्या आतमध्ये लगातार 2 चेंडू डॉट त्यानंतर तिसरे चेंडू होते विकेट. प्रणय पाटील त्यानंतर न्यू बॅट्समन विशाल पाटील आलेला मोठा फटका प्रयत्न चेंडूला खेचला. मिडविकेट रिझर्व्ह फिल्डर आहे तैनात फक्त मिले सिंगल धाव. 4 चेंडूमध्ये जवळजवळ धावा खर्च करत एक मोठी विकेट. आपण पाहिलं असेल प्रणय पाटील बाद झाला त्यानंतर विशाल पाटील आला. विशाल पाटीलने पहिल्या चेंडूवरती आपलं खातं ओपन केलंय. 19 धावा लागल्या स्कोर करत होती. अद्याप 14 चेंडू बाकी असतील 30 धावाची गरज. स्ट्राईक एंड मध्ये चौकार षटकार ठोकणारा फलंदाज पाहता पण वीरेंद्र पाटील वीरू पाटील आला पाहताय. 2 चेंडू अद्याप बाकी असतील चांगली गोंधळ राहिली आतापर्यंत. हेच करणं करता गरजेचं होतं टीम गोवंड संघासाठी आणि तेच करताना या षटकामध्ये फिरकीचा जादूगर संकेत मात्रे आपल्या फिरकीच्या जादूगर मात्र नक्कीच नाचवतो अक्षरशः. गोलंदाजी मार्क होती संकेत मात्रे. ज्या प्रकारे खेळतर मुरबीच्या संकेत पाटीलला पाहत आहे त्याच प्रकारे खेळतर गोवडनेचा हा फिरकीचा जादूगर संकेत मात्रे काय गोलंदाजी करतोय. आपल्या टीमला बॅक करून द्यायचं काम सध्याकडे चालू आहे संकेत मात्रेच्या माध्यमातून. 5 चेंडू फेकलेत 1 धाव खर्च केला आणि एक मोठी विकेट. टप्पा चेंडू पूल केलाय फिल्डर आहे तैनात पकडला झेल. या मॅचचा गोल्डन विकेट फटकावला गेला संकेत मात्रे आणि फलंदाज बाद होईल वीरेंद्र पाटील. दुसरा धक्का बसला टीम पांदिवे संघाला. बारामध्ये करायचे जवळजवळ 30 धावा. तर दृश्य खरं तर आपण काही क्षणामध्ये पाहिले होते ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खरं तर आमच्या आई एकविरे इव्हेंट्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अफजल खानचा खरं तर वध केला होता ज्या प्रकारे केला होता त्याच प्रकारे कॉपी बुक मध्ये खरं तर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आपण पाहिलं असेल अनेक कलाकार या स्पर्धेला भेट दिली. अप्रतिम खरं तर आपण पाहताय आई एकविरे इव्हेंट्स उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी देणार आहे. सध्याच्याकडे चर्चेत चालू आहे. 12 मध्ये करायचे 30 धावाची गरज. पहिल्या षटकामध्ये 18 धावा असं वाटलं होतं हा खरं तर पल्ला लवकरात लवकर गाठला जाईल परंतु त्यानंतर संकेत मात्रने मात्र नक्कीच पुन्हा एकदा मॅचला कलाटणी दिली. जवळजवळ धावा खर्च केल्यात 1 आणि 2 मोठी विकेट. पहिला फलंदाज बाद झाला प्रणय पाटील त्यानंतर हॅलो चला या आयवा कॅच या आमचे नाव सांगा. नाव अमित गौड आवरे. ओके थँक्यू हार्दिक अभिनंदन. युवा कॅच ज्याने पकडली होती त्याच्याबद्दल नक्कीच इथं पारितोषिक दिला आलाय.
12 मध्ये करायचे 30 धावा, 15च्या सरसाने पल्ला घाटायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 18, त्यानंतर या षटकामध्ये 1-2 विकेट. 12 मध्ये 30 ची गरज. इथून मोठे फटके खेचावे लागतील. टीम आपण पाहिलं असेल पांदिल पांद्या संघाकडून विशाल पाटील आणि योगेश म्हात्रे, एक विस्फोटक खेळाडू, तोच मैदानात दाखल झालाय. तर बॉलिंग मार्क होती पाहता आपण प्रितेश वर्तक. हो नो चेंडू फेकला गेला. भीमर 1+1 पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा, तोपर्यंत पंचाचा इशारा येणं बाकी असेल. नो तर मात्र नक्कीच घोषित केलाय. नॉस्टिक पंच निर्णय का असेल? इट्स नॉट आउट. म्हणजे 2 धावा या चेंडूवरती 3 धावा ऍड होतील. बाईकच्या मात्र नक्कीच धावा जोडले जातील. 2 टोटल 3 1+2 म्हणजे पुन्हा एकदा तर फ्रीडची संधी आपला पाहताय विशाल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विशाल पाटीलला खतर हात खोलावे लागतील. पंचाचा इशारा सुद्धा आलाय. फ्रीडचा चेंडू असेल. 12 मध्ये 27 ची गरज. 12 मध्ये 30 करायचे होतं. पहिला चेंडू हवा तर फेकला, त्यानंतर 12 मध्ये 27 करायचे आहेत. पहिला चेंडू खराब फेकला गेलाय. प्रितेश वर्तकच्या माध्यमातून राऊंड विकेटने मारा करेल. 12 मध्ये 27 करायच्या दाबी. पुन्हा एकदा नो चेंडू फेकला गेलाय. मैदानावरती घडलाय काय? रनआउटची संधी होईल काय? यस, फलंदाज बाद होईल. विशाल पाटील बॅक टू द आउट. अजून एक मोठा धक्का टीम पांदे संघाला. फलंदाज विशाल पाटील अजून एक बाद होईल. बाद असेल. 2 बीमर फेकल्यानंतर नियमाप्रमाणे तर फलंदाज गोलंदाजी मार्ग होती. बाता प्रितेश वर्तक बाद झाला, परंतु फ्रीडचा चेंडू अद्याप बाकी असेल. भीमरचा चेंडू होता तर फ्रीडचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. विशाल पाटील शेवटी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडा फंबल, त्यानंतर चांगला थ्रो पाहायला मिळाला यष्टीच्या पाठीमागा. फ्रीडचा चेंडू मात्र नक्कीच असेल. आपण पाहिला असेल पंचाचा इशारा आलाय. फ्रीडचा चेंडू अद्याप लागू आहे, कारण लगातार 2 चेंडू तर भीमर फेकले गेलेत. गोलंदाज आपण पाहताय गुलशन वर्तक. प्रितेश बाद झाला. आपण पाहिलं असेल 2 भीमर फेकल्यानंतर नियमाप्रमाणे खरं तर गोंदीची मार्क होते. पाहता पण प्रितेश बाद झाला, त्यानंतर गुलशन वर्तक आला. गुलशनला करता चांगली गोंदीची करावी लागेल. जे काम केलं होतं दुसऱ्या षटकामध्ये संकेत मात्र याने तीच गोंदीची धारदार करावी लागेल. तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतीचा प्रवास करा मात्र नक्कीच सोपं जाईल. परंतु त्यासमोर कडवं आव्हान. योगेश म्हात्रे पांडे संघाची अजून एक रन मशीन, एक विस्फोटक खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. राईट मोर द विकेट. गुलशन टू योगेश. 12 मध्ये 26 ची गरज. फ्रीडचा होता, अडव्या पाडणे तर फिल्डर आहे तैनात तिथे. चांगला मात्र नक्कीच चेंडू अडकवला गेलाय. सिंगल धाव ऍड झाली चेंडूवरती. फ्रीडचा चेंडू होता, मोठा फटके संधी होती, परंतु चांगली गोलंदाजी, तेवढ्या ताकदीची फिल्डिंग करताना एक धाव करता या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल टीम. आपण पाहिलं असेल गोवटणे संघाला आणि मैदानाच्या आत करताना एक धाव नक्कीच मिळाली. धावा लागला, धाव पडला, 24 धावा, 3 विकेट्स. अनिकेत अजून एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय. 11 मध्ये करायचे 25 धावा. इथून मात्र नक्कीच सामना जड होत चाललाय. आपण पाहिलं असेल टीम गोवटणे संघासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये जवळजवळ धावा खर्च करते 18. त्यानंतर संकेत मात्र आला. संकेत मात्राने 1 धाव खर्च की 2 विकेट. त्यानंतर प्रितेश आला. प्रितेशने लगातार 2 चेंडू भीमर फेकल्यानंतर हा गोलंदाज बाद झाला. त्यानंतर गुलशन आला. गुलशनने पहिले चेंडू होते 1 धाव खर्च केली. 11 मध्ये करायचे 25. चला स्पीडअप करा थोडं, पण फिल्डिंग करा संघ, विनंती करतो. 11 चेंडू 25 धाव. लेफ्ट हँड बॅट्समन अनिकेत पाटील स्ट्राईक एंडवरती बंद बाद. आपण 11 मध्ये अद्याप करायचे 25 धावा. एखादा मोठा फटका खेचावा लागला खेळूला. ब्लॉकर चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. पूर्णपणे स्तब्ध काम मैदानाच्या आतमध्ये करताना 23 तरार, फास्ट अँड फ्युरियस गोकरारी गोलंदाजी गुलशन वर्तकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिले चेंडू 1, त्यानंतर डॉट फेकला गेलाय. जेवढे चेंडू डॉट फेकले गेले तेवढा नक्कीच तुम्हाला कमबॅक करण्याची ताकद मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. परंतु ते करावं लागेल काम. ते काम करताना गुलशन वर्तकला पाहते आपण.
हडवा बांधण्या घ्यायचा प्रयत्न, चेंडू खूप हलवत आहे, स्वतः गोलंदाज धावतोय आणि पकडतोय झेल. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटीलचा संपतोय खेळ. विकेट क्रमांक 4, फलंदाज बाद होईल अनिकेत पाटील. बॅक टू द आउट. अग्री कोल्यांचं आराध्य दैवत अग्री कोल्यांची कुलस्वामिनी आई एकरू मातेचं आपण संगीत ऐकलं. डीजे सॅम, डीजे बॉब आणि आपण पाहिलं असेल डीजे सोनीच्या माध्यमातून. 9 मध्ये करायचे 25 धावा. आता खर तर जड होत चाललाय टीम पाहिलं असेल टीम पांदिव संघासोबत. प्रथमेश पाटील या संघाचा सरसेनापती, कॅप्टन लॉक खेळावा लागेल या मॅच मध्ये. गुडघा वाकवत चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरतून. पहिला गुडघा वाकवला, त्यानंतर चेंडूला पाठवला. हवाई सबर, पंचाचा इशारा, बिग हिट, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. मॅचची हवा काढणारा षटकार ठोकला गेलाय. प्रथमेश पाटील ऑन अ फायर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोठा फटका मारचा प्रयत्न, बॅटची कडा ब्रश आला, पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. फर्स्ट लीग मध्ये चेंडू अटेंड केलाय. प्रथमेश पाटील एकदम अजून जोडले जाय स्कोर कार्ड वरती. धावा लागल्या, धाव पडला होती. आपण पाहताय कांचनची पडकर सांगताय तब्बल 31 धावा, 4 गडी गारत. वीरू पाटील खरं तर बाद झाला तर दयनीय अवस्था पाहायला मिळाली, परंतु प्रथमेश पाटील आला. त्यानंतर प्रथमेश पाटीलचा मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला बोलबाला. आलेला षटकार ठोकून या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. 7 चेंडू 18 धावेची अद्यापही गरज आहे. षटकाच्या भाषेत सांगायचं झालं तर 7 मध्ये तुम्हाला 30 षटकार ठोकावे लागतील. टीम पांदिवी संघ. ओ फुलटा चेंडू यावेळेला लावली अपील. ही अपील फेटाळली गेल्या. पंचांचा इशारा मात्र नक्कीच लाईक बाय स्वरूपात अजून एक धाव जोडली जाईल. षटकाला समाप्त. 3 षटकाचा वाजवी के संपला गेला. धावा लागला, धाव पडला वरती. 32 धावा 6 मध्ये करायच्या जवळ जवळ आता तुम्हाला 17 धावेची गरज. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू. अद्याप सामना बाळाचा आहे. कोणता संघ जिंकला असेल, कोणता संघ हारला असेल, एका दुसरा मोठा फटका आला तर टीम पांदे संघ नक्कीच या मॅच मध्ये नक्कीच बॅक करू शकेल. परंतु एका दुसरा डॉट मात्र नक्की झाला तर या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करायचे काम टीम गोवंड संघ करेल. 7 मध्ये करायचे 17 धावेची गरज. डीजे खूप मोठा आहे, परंतु या धावा सुद्धा चेस होताना पाहिल्या असतील आपण. T20 वर्ल्ड कप आपण पाहिलं असेल. कार्लोस पाथवेट याने 4 षटकार ठोकून मॅच फिनिश केली होती. तोच खरं तर कार्लोस पाथवेटची मात्र नक्कीच तुम्हाला इनिंग आठवावे लागेल आणि तो मात्र नक्कीच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 6 मध्ये करायचे 17 धावा. स्ट्राईक एन वरती योगेश मात्रे. अनुभव खूप आहे, दणगा अनुभव नक्कीच म्हटलं तरी अवघड होणार नाही. परंतु आज अनुभव पुन्हा एकदा खरं तर पणा लावावा लागेल योगेश मात्रे याला. 6 मध्ये करायचे 17ची गरज. स्ट्राईक एन वरती योगेश. तर बॉल ट्रॅक वरती या धावा डिपेंड करण्यासाठी आलाय सन्नी वर्तक. असून एक तेज तरार गोलंदाज. 6 मध्ये 17ची गरज आहे. तो स्पीडअप करा, फिल्डिंग करा सांगा प्लीज, विनंती करतो. अद्याप खूप सामने आपल्या खेळवायचे या मैदानावरती. 6 मध्ये करायचे 17 धावेची गरज. बॉडी मार्क मध्ये सनी वर्तकेला पाहताय. गोवटने म्हटलं तर अनेक वर्तक आणि अनेक वर्तक तर आपण चला ती आमच्या कॉम्बॉक्सच्या लेफ्ट साईडला खरं तर फोर व्हीलर आहे त्याची लाईट प्लीज बंद करायचं आहे. सेलर कार चला ते हेडलाईट बंद करायची आहे.
6 मध्ये 17 जावीची गरज आहे. स्ट्राईक इन मध्ये योगेश मात्रे. पहिला चेंडू फुल टोल वसूल. या मॅचची हवा काढणारा षटकार ठोकला गेलाय. नो डाऊट योगेश मात्रे ऑन अ फायर. डीजे साकारली आणि रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक खेळाडू लपले होते. त्या खेळाडूंना बाहेर काढण्याचं काम ज्या माणसानं केलं ते रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेबांचं इथे शुभ आगमन होतं. मी साहेबांना विनंती करेन की आपण लवकर व्यासपीठावर येण्याची कृपा करते. मंगेश दादा वाकडेकर साहेबांना विनंती करेन. थँक्यू. पहिल्या चेंडूतील षटकार त्यानंतर एक धाव. स्ट्राईक इन मध्ये षटकार ठोकणारा फलंदाज पुन्हा एकदा बॅक घ्या झालाय. या संघाचा सरसेनापती छोटा पॅकेट बडा धमाका. अपकमिंग रायझिंग स्टार आपण पाहिला असेल टीम पांडव संघाचा प्रथमेश पाटील ऑन स्ट्राईक उर्फ छोटू नाव आहे परंतु मोठं काम आहे. आपण पाहिला असेल प्रथमेश पाटीलच्या माध्यमातून 4 मध्ये करायचे आहेत 10 धावा. सामना संपला नाहीये अद्याप. सनी असून एक हेलिकॉप्टर उडत्या क्षणी लँड झालाय. हो चांगला मात्र नक्कीच प्रयत्न होता. या प्रयत्नासाठी करता टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अप्रतिम मात्र नक्कीच तिथे फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाला. एक धाव झाली. 3 मध्ये करायचे 9 धावा. आमच्या स्क्रीन वरती पाहता आपण आदरणीय मुकुंदजी गावण साहेबांना नक्कीच दाखवला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्याचबरोबर अमितजी पाटील साहेब माजी सरपंच दिघाटी. मोठा फटका येईल का? फिल्डर आहात तैनात. पकडलाय नाहीये परंतु सोडला गेलाय. धोक्याची घंटा. दुसरी धाव. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? झेल होती जमिनीत दान झाली. सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. रनआउटची संधी होती ती सुद्धा गमावली गेल्या. या मॅच मध्ये अक्षरशः तर चित्तथरारक मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की सामना अतिशय रोमांचक होत असताना ज्या मान्यवरांची आपणा सर्वांना उत्सुकता होती तो सन्माननीय मंगेश दादा वाकडेकर. एक क्रिकेट क्षेत्रामधील उत्तुंग असं नाव आहे. एकविरा धाब्याचे साई एकविरा धाब्याचे मालक रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय मंगेश दादा वाकडेकर साहेबांचे इथे आगमन होत आहे. स्वामी सर. 2 चेंडू 7 धावेची अद्याप गरज आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु इथं पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करताना टीम आपण पाहिलं असेल गोवटे संघ. फलंदाज बाद होईल षटकार ठोकणारा योगेश मात्रे बॅक टू द आउट. चेतन स्वामी सर. विचार केला जवळजवळ या स्पर्धेमध्ये 5वी रात्र आहे पण 2 सुपर ओव्हर झाले. 3रं सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हा प्रश्नचिन्ह पडला गेलाय सध्याच्या घडीला. आपण प्रेक्षक वर्गाला तर क्रिकेटचा प्रेमी आहे त्यांना मध्ये नक्की षटकार ठोका सुपर ओव्हर झाला तर मॅच मध्ये खरं पुन्हा एकदा कमबॅक आणि मॅचची मजा मात्र नक्कीच या स्पर्धेची मजा मात्र नक्कीच घेता येईल. स्ट्राईक मध्ये क्रिश ठाकूर आलाय. आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी षटकार ठोकावं लागेल तरच या स्पर्धेमध्ये नक्कीच टिकून राहील. तर टाटा बाय बाय करत घरचा नक्कीच परतीचा प्रवास करेल. हो चेंडू मध्ये नक्कीच स्टॉट फेकला गेलाय. सामना विन टीम गोवटणे संघ. वर्ल्ड प्लेट गोवटणे संघ जिंकला वर्ल्ड प्लेट आणि नेक्स्ट मॅच गोवटणे विपक्ष गोवटणे. चला प्लीज सेलिब्रेशन पिचवर नका जाऊ. पिचवर जाऊ नका कोणी. खेळपट्टीवर कोणी जाऊ नका. चला विनंती करतो प्लीज सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षक वर्गाला प्लीज थोडं